तब्बल 700 वर्षांनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं मूळ रूप समोर आलंय। त्यामुळे 2 जून पासून विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण झालेलं आहे। येत्या 2 जून पासून भाविकांना पुन्हा पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेता येणार आहे। पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे 700 वर्षांपूर्वीचं जुनं आहे। मंदिर सुशोभीकरण आणि संवर्धन कामासाठी 15 मार्च पासून विठ्ठल रुक्मिणी मातेचं पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आलेलं होतं। मंदिरातील गाभारा, चौखांबी, सोळखांबी या भागामधलं काम पूर्ण झालेलं आहे। विठ्ठल रुक्मिणीचं आता पदस्पर्श दर्शन येत्या 2 जून पासून भाविकांना घेता येणार आहे। म्हणजे एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। मंदिराच्या नूतनीकरणाचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे आता विठुरायाच्या भाविकांना विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय आपण साम टीव्हीच्या माध्यमातून। मंदिर सुशोभीकरण आणि संवर्धनाच्या कामासाठी 15 मार्च पासून विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं पदस्पर्श दर्शन बंद होतं।